श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंडली मंथन आणि भाग्योदय ज्योतिष, हस्तरेखा व वास्तू यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या साप्ताहिक व्याख्यानमालेत मी मेधा भंडारकवठेकर आपले स्वागत करीत आहे. या व्याख्यानमालेत आपण मार्गदर्शन करण्यासाठी विविध विषय घेऊन येत असतो आणि विविध विषयातील तज्ज्ञांना बोलवत असतो. असाच एक आगळा वेगळा विषय घेऊन आज आलो आहोत. आजचा विषय आहे मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, मनोविकार. आणि वक्त्या आहेत डॉक्टर सौ शर्मिला राणे. डॉक्टर सौ शर्मिला मॅडम महर्षी विद्यापीठात उदयपूर येथून मानसिक आरोग्य या विषयात PhD केलेली आहे. तसेच हस्तरेखा, अंकशास्त्र, कुंडलीशास्त्र, KP ॲस्ट्रॉलॉजी या सर्व विषयात मॅडम पारंगत आहेत आणि गेल्या 20 वर्षे मॅडम लोकांना मार्गदर्शन करीत आहेत. तर आता आपला विषय मॅडम मांडतील. शर्मिला मॅडम. आवाज येतोय माझा व्यवस्थित? हो, येतोय. ओके. सर्वप्रथम हेमंत सरांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते मी. आणि आपला विषय थोडासा विस्तृत असल्या कारणाने फार काही कॉम्प्लिकेशन न करता किंवा फार काही भाषण न देता आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोविड नंतर आपल्या ह्याच्यामध्ये शरीरामध्ये आणि मनामध्ये अतिशय जबरदस्त बदल दिसून येतात. डिप्रेशनच्या, डिमेन्शियाच्या वाढत्या केसेस माझ्याकडे यायला लागल्या. त्यानंतर हा विषय थोडासा नाजूक पद्धतीने हाताळावा असं माझ्या मनात आल्यानंतर आपण या विषयाचा सखोल अभ्यासक्रम सुरू केला. याच्यामध्ये मनोविकाराच्या मध्ये जर आपण बघितलं तर कुंडली शास्त्रानुसार जर आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर मनाचं कारकत्व हे पूर्णपणे चंद्राकडे दिलेलं आहे. चंद्र हा मनाचा कारक, आपल्या पंचतत्वांमध्ये त्याला आपल्या जल तत्वाचं स्थान दिलेलं आहे. समुद्राची भरती ओटीनुसार माणसाची मानसिक अस्वस्थता वाढते आणि कमी होते. याच्या केसेस आपण सगळ्यात जण रेग्युलर बेसिसवर आपण स्टडी करत असतो. परंतु जर कुंडली शास्त्रानुसार जर आपण बघितलं तर मन नावाचा अवयवाला कोणतंही स्थान नाहीये. याचं कारण आहे की मन नावाचा अवयव आपल्या शरीरामध्ये अस्तित्वातच नाहीये. मग असे कुठले अवयव किंवा अशा कुठल्या गोष्टींमुळे आपल्या मनावर परिणाम होतो आणि आपण बेचैन होतो. आता ह्या प्रकारचे आजार कोविड नंतर वाढण्याचं कारण काय? तर सगळ्यात पहिला जो मनोविकारांमध्ये आपले 5 प्रकार पडतात. सध्या तरी आपण 5च प्रकारचा विकार घेणार आहोत. पुढे OCD वगैरे ह्याबद्दल पण आपण थोडी चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा येतो ऑटिझमचा. ऑटिझम किंवा आपण म्हणू शकतो की ऑटिझम हा जो विषय आहे तो हल्ली सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे. ऑटिझमचा पूर्ण आपल्याला जर डेफिनेशन मांडायची असेल तर त्याचं हे येतं की ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा ऑटिझम हा विषय आता जिव्हाळ्याचा होण्याच्या मार्गावर आहे. गरोदरपणामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाल्यामुळे किंवा अनुवंशिकतेमुळे बाळ प्रीमॅच्युअर जन्माला आल्यामुळे काही मुलांमध्ये आजकाल ऑटिझम बघण्यात येत आहे. ऑटिझमचा विषय जेव्हा हाताळायला घेतला तेव्हा जवळजवळ 100 पत्रिकांचा स्टडी केल्यानंतर काही ग्रहस्थिती त्याच्याबरोबर मॅच होते का आपण हे केलेलं. आता ह्याच्यामध्ये आपण राहू केतूचा विचार अजिबातच केलेला नाहीये, कारण राहू केतू हे आपल्याप्रमाणे छायाबिंदू आहेत. आपण मोजक्या 7 ग्रहांचा अभ्यास आपण केलेला. आता याच्यामध्ये 7 ग्रहांमध्ये सगळ्यात ऑटिझमचा पहिला जर मुद्दा बघितला तर कुठल्या ग्रहाचा विचार येतो? ऑटिझम मध्ये सगळ्यात महत्वाचे मुद्दे असे आहेत की हे होण्यामागचं रिझन काय? तर लक्षात घ्या, रिझन असे आहेत की गर्भावस्थेत झालेल्या गंभीर समस्या. आता ह्याला मराठीमध्ये स्वमग्नता असं म्हटलं जातं. जर तुम्ही स्वमग्नता या प्रकारामध्ये जर तुम्ही चेक केलं तर स्वमग्नता म्हणजे नक्की काय? तर अशी मुलं बाहेरच्या जगामध्ये सहजासहजी मिळून मिसळून वागत नाही. अशा मुलांना अभ्यासामध्ये किंवा छोट्या छोट्या मोटर टेक्निक ज्याला म्हणतो आपण, वॉशरूमला जाणं, बाथरूमला जाणं, जेवण करणं स्वतःच्या हाताने, अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सतत हेल्प करावी लागते. आई वडिलांचा सतत मदत करावी लागते. ही मुलं वयाने वाढतात पण यांची जी गती असते ती थोडी मंद असते, स्लो गती असते. याचबरोबर यांचं वाक्य रिपीट करण्याची पद्धत असते. तुम्ही जे बोललेलं वाक्य आहे ते समजून घेण्यासाठी किंवा स्वतःला त्याच्यामध्ये ढाळण्यासाठी हे लोक स्वतः ते वाक्य रिपीट करतात किंवा ते पुन्हा पुन्हा स्वतःशी 2-3 वेळा चेक करतात. अशी लोक नजरेला नजर देत नाहीत. डोळ्यांशी कनेक्शन वाढले की यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. त्यामुळे ही लोक शक्यतो नजर देत नाहीत. स्वमग्न पद्धतीची जी मुलं असतात ती शक्यतो एकटे खेळण्यामागे किंवा एकटंच काहीतरी करण्यामध्ये मग्न असतात. यांना इतर मुलांची कंपनी, इतर मुलांच्या कंपनीमध्ये खेळणं, अशा गोष्टींमध्ये कम्फर्टेबल वाटत नाही आणि ह्याचमुळे यांचा हा आजार डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. याच्यामध्ये जर आपण मुद्दे बघितले की लक्षणं काय,
तर सर्वात महत्वाचे लक्षण म्हणजे मुलं ही इतर मुलांमध्ये मिसळत नाहीत. त्यांच्या स्वतःच्या भावविश्वांमध्ये ते रममाण असतात. सभोवताच्या वातावरणाशी ते एकरूप होत नाही. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याचं त्यांना भान नसतं. आपण हाक मारल्यास उत्तर न देणं, कमी बोलणे, आपण काय विचारले, त्याने विचारलेल्या प्रश्नाला काय प्रत्युत्तर द्यायचे, यामध्ये त्यांना तफावत लक्षात येत नाही आणि त्यामुळे ते वाक्य रिपीट करतात. स्वमग्न मुलं ऐकून न ऐकल्यासारखं सुद्धा करतात. याचा परिणाम त्यांच्या पॅरेंट्सवर जास्त होतो. पुन्हा पुन्हा त्याच वस्तूशी खेळणे, त्याच रंगाचे कपडे घालणे, वेगवेगळ्या म्हणजे बदल त्यांना आवडत नाहीत किंवा बदल केल्यास त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. 3 वर्ष पूर्ण होऊ नये ही मुलं अर्थपूर्ण शब्द समजू शकत नाही किंवा अर्थपूर्ण गोष्टींशी कनेक्ट करू शकत नाही. एक वाक्य पूर्ण लिंक करून पूर्णपणे बोलू शकत नाही. पुन्हा पुन्हा एकाच शब्दाचं उच्चारण करतात. बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर न देता बोलत राहतात. इतर सर्वसामान्यांच्या मुलांच्या तुलनेमध्ये यांचा बौद्धिक विकास हा थोडासा गतीने स्लो असतो. ऑटिझम हा जिव्हाळ्याचा विषय बनल्यामुळे पॅरेंट्सचं आपल्याकडे येणं आणि त्याच्याबद्दल गाईडन्स घेणं यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण त्यांना काय गाईड केलं पाहिजे. आता ही सगळ्यात महत्वाची लक्षणं काय असतात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑटिझमचं कारण लोक विचारतात की मॅडम हे होण्यामागे कारण काय? सगळ्यात महत्वाचं आमच्या फॅमिलीमध्ये कसलीच हिस्ट्री नाहीये. आमच्या फॅमिलीमध्ये कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारची अनुवंशिकता नाहीये. तर मग हा आजार होण्यामागे रिझन काय? आता याच्यामध्ये 2-3 रिझन आहेत लक्षात घ्या. कारण अद्यापही तेवढं स्पष्ट नाही झालेलं आहे. पण अपूर्ण दिवस म्हणजे मुलांची मॅच्युरिटीच्या आधीच डिलिव्हरी होणं, प्री मॅच्युअर डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो. अपूर्ण दिवसात बाळाचं वजन खूप कमी बसणं, बाळाची प्रॉपर डेव्हलपमेंट, मेंदूची डेव्हलपमेंट न झालं, गर्भावस्थेमध्ये निर्माण झालेल्या काही कॉम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, समस्या ज्याला म्हणतो, फोर्सेप डिलिव्हरी असेल, तर बाळाच्या मेंदूला किंवा डोक्याला काही छोटी मोठी जखम झाली असेल, गरोदर मातेचं वय कमी किंवा अति जास्त असेल किंवा ऑक्सिजनचा पुरवठा बाळाला जन्माच्या वेळी मेंदूला कमी पडला, मेंदूचा संसर्ग म्हणजे बाळाला जन्मतः मेंदूमध्ये ताप वगैरे गेला असेल, तर अशा प्रकारचे मेंदूमध्ये बिघाड होण्याची संभावना येते. आता मेंदूमध्ये बिघाड झाला म्हणजे नक्की काय? आपल्या बॉडीमध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मन नावाचा अवयव नाही. ज्योतिषशास्त्राप्रमाणे जरी आपण ह्या गोष्टीला मनाचंच कारकत्व दिलेलं आहे, तरी सुद्धा मन नावाच्या अवयवाला एक्सप्लेन करताना आपल्याला 4 गोष्टींचा फार महत्वाचा विचार करावा लागतो. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मेंदू, दुसरा महत्वाचा म्हणजे हृदय आणि तिसरा महत्वाचा म्हणजे आपली नर्वस सिस्टम. या 3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला फार लक्षात घ्याव्या लागतात. आता ह्याचा विचार केल्यामध्ये ह्या 3 गोष्टींना कशाचं कारकत्व दिलं गेलेलं आहे ह्याचा विचार करावा लागतो. आता ह्याच्यामध्ये मुलांना काही गोष्टी करताना जड जाऊ शकतात. स्क्रीनिंग टूल्स म्हणा, बिहेव्हिरियल थेरपी म्हणा, फिजिओथेरपी म्हणा किंवा स्पीच थेरपी म्हणा, अशा काही गोष्टींमुळे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंटची चान्सेस असतात. अशी मुलं पूर्ण मतिमंद नसतात, पण त्यांची गती स्लो असते, त्यांची समजण्याची पद्धत स्लो असते. त्यामुळे त्यांना थोडं जास्त समजून घ्यावं लागतं. अनुवांशिकता हा कारक नसल्या कारणाने पॅरेंट्स गडबडून जातात. आई वडील चिंतित होतात की आता आमच्या मुलाचं भवितव्य काय. तर अशा पालकांनी गंभीरपणे ह्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर, न्यूरोलॉजिस्टकडे गेल्यानंतर सुद्धा रिपोर्ट सुद्धा नॉर्मल येतात. अशा मुलांमध्ये स्पीडची कमी, नर्व्हस सिस्टीमवर परिणाम, हे गर्भाशयाच्या वेळी, जन्माच्या वेळी काही प्रॉब्लेम झाले असेल तर ते त्यावेळी नंतर काही लक्षात येत नाही. याचमुळे मुलांना फिजिओथेरपी, स्पीच थेरपी आणि बोलण्याचं स्किल प्राप्त होण्यासाठी मुलांमध्ये पाठवणं, खेळायला प्रॉपर शिकवणं, हे सगळे पॅरेंट्सची जबाबदारी. अशा पॅरेंट्ससाठी हे एक प्रकारचं चॅलेंजेस असतं. मुलांना खाऊ पिऊ घालण्यापासून मोठं होताना, त्यांना रस्ता क्रॉस करताना, खेळताना, कुठल्या गोष्टीला लागलं पडलं तरी त्यांना इमिजिएट सांगता येत नाही. त्यामुळे पॅरेंट्सने अशा गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फिजिओथेरपीचा पण खूप छान फरक पडतो. बिहेव्हिअरल थेरपी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी मुलांना रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना हेल्प करावी लागते. त्याच्यामुळे जर तुम्ही तशा प्रकारच्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या तर मुलं छान डेव्हलप व्हायला मदत होते. आता ऑटिझमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिसऑर्डर्स खूप असतात. आता ह्याच्यामध्ये बिहेव्हिअरल पॅटर्न मध्ये आपण जर बघितलं तर ग्रहांचं कारकत्व ह्याच्या मागे काय आहे. तर ग्रहांचं कारकत्व आपण जसं 12 ग्रहांना 12 कारकत्व दिलेली आहे, तर याच्यामध्ये सूर्याला आपण हृदय, डोळे, अस्थि, आत्मा, शरीर, पिता, सत्ता, नेतृत्व आणि मेंदू याचं कारकत्व सूर्याकडे दिलेलं आहे. चंद्राचं कारकत्व मन, बुद्धी, स्तन, पोट, महिला, स्वभाव आणि कला. मंगळाचं कारकत्व उत्साह, ऊर्जा, रक्त, स्नायू, शस्त्र, अपघात आणि जमीन या गोष्टीशी दिलेलं आहे. बुधाच्या कारकत्वासाठी बुद्धी, वाणी, त्वचा, नऊ
नवीन गोष्टींसाठी, व्यापार गोष्टींसाठी, शिक्षणासाठी, मज्जासंस्थेसाठी आणि मणका या गोष्टीसाठी दिलेलं आहे. गुरुचं कारकत्व ज्ञान, शिक्षण, कान, कंबर, धार्मिकता, भाग्यपुत्र एक्सेट्रा अजून ह्याच्यामध्ये ऍडिशनल गोष्टी येऊ शकतात. शुक्र प्रेम, सौंदर्य, कला, स्त्री, विवाह या गोष्टीसाठी कारकत्व आहे. शनी रोग, दुःख, आस्ती, काम, वृद्ध आणि नोकरी. राहू मानसिक रोग, नकारात्मकता, अचानक बदल, रहस्य, केतू धार्मिकता आणि आध्यात्मिक ज्ञान. अशा प्रकारे आपण ग्रहांना कारकत्व दिलेलं आहे. आता हे कारकत्व ज्योतिषशास्त्रातल्या पारंपरिक मान्यतांवर आधारित आपण दिलेलं आहे. वैयक्तिक जन्मकुंडलीवर आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑटिझमसाठी ग्रहांची कारकत्व नक्की कुठली लागतात. तर आपण सगळ्यात बघतो की पत्रिकेमध्ये शनी हे रोगाचं मूळ आहे. पत्रिकेमध्ये शनीचं रोगाचं मूळ काढण्याचं कारण की शनी हा आपल्याला प्रारब्धानुसार कर्मानुसार फलित देत असतो. या फलितांनुसार जर विचार केला तर शनी हा दुःखाचा रोगाचा कारक समजला जातो. म्हणून आपण शनीला फार महत्व देणार आहे. दुसरा जो कारकत्व ग्रह आहे त्याला आपण रवीला देणार आहोत, कारण रवी हा मेंदूचा कारक आहे. मेंदूमधले कुठलेही बिघाड बघण्यासाठी आपल्याला सूर्याला ह्याच्यामध्ये ग्राह्य धरलं पाहिजे. तिसरा मुद्दा मेन म्हणजे आपला बुध ग्रहाचा. बुध म्हणजे मज्जासंस्था, नर्वस सिस्टीम, मणका अशा पद्धतीचं कारकत्व आहे. आता जर लक्षात घेतलं तर बुधाचं कारकत्व मणक्याशी रिलेटेड आहे. मणका आणि मेंदू ह्याला जॉईंट करणारा एक आपल्याकडे ह्या गोष्टीबद्दल फार कमी माहिती आहे की मेड्युला ऑब्लिगंटा नावाचा एक आपल्या मेंदू आणि मणक्याच्या मध्ये एक शरीराचा अवयव आहे ज्याची कुठल्याही प्रकारची सर्जरी होऊच शकत नाही. हा मेड्युला ऑब्लिगंटा आपल्या मेंदूला आणि मणक्याला एकाची कनेक्ट करतो. हा आपल्या मानेजवळ असतो, त्याचा आकार आपल्या शिवलिंगासारखा असतो आणि जगात त्याची कुठल्याही प्रकारची सर्जरी होऊ शकत नाही. इथूनच आपली चालू होते नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचा भाग येतो की नर्वस सिस्टम म्हटलं गेलेले आणि मराठीमध्ये त्याला मज्जासंस्था म्हटलेलं आहे. आपल्याकडे भाषेचा जर आपण इम्पॅक्ट बघितला, मज्जासंस्था म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये मज्जासंस्था म्हणण्याचं रिझन असं की आपण कुठल्याही गोष्टीला छान पद्धतीने घेतो, पॉझिटिव्हली घेतो. इंग्लिशमध्ये नर्वस सिस्टीम म्हटल्यामुळे ह्याचा परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असल्या कारणाने हाताला घाम येणं, आपण कुठली वाईट बातमी ऐकली तर पोट गुडगुडायला लागणं, कधी कधी वॉशरूमला जावं लागणं, हातापायांना घाम येणं, भीती, मनावर येणारं दडपण, या सगळ्या गोष्टींचे होणारे परिणाम आपल्या मेंदूला भोगावे लागतात, आपल्या हृदयाला भोगावे लागतात. तर तिसरा जो कारकत्व आहे मणक्याचं कारकत्व आणि नर्वस सिस्टीमचं कारकत्व बुधासाठी आपण दिलेलं आहे. आता याच्याप्रमाणे जर आपण मी स्क्रीन शेअर करते 2 मिनिटात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ह्या कुंडलीनुसार ते कसं हे केलेलं आहे. थोडं खाली असं सगळ्यांच्या समोर जर कुंडल्या दिसत असतील तर लक्षात घेऊया की ऑटिझमसाठी ज्या कुंडल्या मी दिल्या आहेत, थोडंसं झूम करता येईल का आपल्याला? हा, ही ऑटिझमचीच कुंडली आहे. येस, ऑटिझम मध्ये लक्षात घ्या, ही जी कुंडली आहे तर तुम्ही बघू शकता यांची ग्रहांची कारकत्व दिलेली आहे. जर शनीचं कारकत्व बघितलं तर शनी बघा बुधाच्या राशीमध्ये बसलेला आहे. शनीचं नक्षत्र स्वामी, शनीचं कारकत्व. सर थोडी स्क्रीन खाली घ्या. बघा, शनी, रवी, बुध यांचा एकमेकांशी आलेला संबंध. आता याच्यामध्ये आपण ना नवमांश कुंडलीचा विचार करणार आहोत ना चंद्र कुंडलीचा विचार करणार आहोत. आपण फक्त लग्न कुंडलीचा विचार करतोय. शनी रवी बुध संबंध जर बघितला तर रवी बुध युती आहे, हे तुमच्या लक्षात येईल. शनीचा राशी स्वामींचा रवी बुध संबंध काय येतोय तर शनीचा राशी स्वामी स्वतः बुध आहे. शनीचा नक्षत्र स्वामीचा रवी बुध संबंध जर बघितला तर शनीचा नक्षत्र स्वामी स्वतः रवी आहे. बुधाच्या राशी स्वामीचा शनी रवी संबंध तर बुधाचा राशी स्वामी स्वतः शनी आहे. बुधाच्या नक्षत्र स्वामींचा संबंध बघितला तर बुध रवीच्या उत्तराषाढा नक्षत्रामध्ये आहे. रवीच्या राशी स्वामीचा शनी बुध संबंध, रवीचा राशी स्वामी स्वतः शनी आहे आणि रवीच्या नक्षत्र स्वामी पुन्हा रवी बुध युती आहे. जर आपण बघितलं तर ह्या तीनही गोष्टी एकमेकांशी पूरक आहेत. रवी, शनी आणि बुध एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा संबंध दाखवत आहेत. अशा प्रकारची जेव्हा युती योग असतो तेव्हा मोस्टली ऑटिझमची कुंडली असण्याची शक्यता आहे. लग्न स्थानामध्ये असू दे, दुसऱ्या इतर कुठल्याही स्थानाशी रिलेटेड असू दे, मन हा अवयव किंवा मेंदू हा अवयव आणि हृदय हा अवयव हे वेगळा अवयव बघण्याची गरज नाहीये, कारण ही जे कॉम्बिनेशन आहे हे पत्रिकेमध्ये आपल्याला दाखवतं की ऑटिझम असण्याची शक्यता आहे. सर खालची कुंडली घ्या, दुसरी कुंडली घ्या, सेम बघा. ऑटिझमची दुसरी कुंडली, अक्षय सर थोडं स्क्रीन खाली करा, वर घ्या, म्हणजे ही कुंडली टाळून दुसरी कुंडली दिलेली आहे बघा. तर अशाच प्रकारचा शनी रवी बुध संबंध आला की हा ऑटिझमचा प्रकार असतो. दुसरा प्रकार जर आपण बघायला गेलं तर आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे एडीएचडी. एडीएचडी
हा मानसिक आरोग्याचा दुसरा प्रकार आहे. ऑटिझम सारखाच दिसतो, पण हा पूर्णपणे ऑटिझम नाहीये. एडीएचडी म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. काही मुलं जर तुम्ही बघितलं तर हायपर ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड असतात. हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे नक्की काय? तर मुलं एका जागी शांत बसतच नाहीत. आई वडील तक्रार करतात की काय प्रॉब्लेम आहे मॅडम, हा मुलगा एक जागी बसत नाही, आम्हाला शांतता मिळत नाही, ह्याचं सतत काही ना काहीतरी याला अटेन्शन हवं असतं. तर ह्याला एडीएचडी म्हणतात. या मुलांना जसं तुम्ही तारे जमी पर पिक्चर मध्ये बघू शकलात की मुलाला डिस्लेक्सिया असतो, तोही एक प्रकारचा आजार मनोविकारच आहे की ज्याच्यामुळे मुलांना समजून घेण्यासाठी वेळ लागतो. तसाच एडीएचडी सुद्धा त्याच प्रकारचा एक आजार आहे. एडीएचडी म्हणजे काय होतं तर मानसिक आरोग्यांमध्ये जर बघायला गेलं तर हा आजार मात्र तुम्हाला सर एडीएचडी ची फाईल आहे ती स्क्रीनवर दाखवा. कॉन्सन्ट्रेशन न होणं किंवा अतिक्रियाशीलता, अति ऍक्टिव्हिटी, अवधान अस्थिरता, आवेगशीलता. आवेग म्हणजे ह्या व्यक्तींचा जो हा सर ही जी चित्र दाखवा सर. हा येस. नाही हे स्किझोफेनियाच आहे, एडीएचडीचं सर. वरती पहिलंच पेज सर, पहिलाच वरचा पहिला भाग. फर्स्ट पेजवर जा आणि तिथून थोडंसं बघा. ठीक आहे. अवधान स्थिरतामध्ये एकाग्रतेचा अभाव असणं, क्षणोक्षणी नवीन ठिकाणी लक्ष जाणं, एका ठिकाणी लक्ष नसल्याने छोट्या छोट्या चुका करणं, मोठ्या सूचनांकडे लक्ष न दिल्यानंतर त्यांच्यावर सोपवलेली जी कामगिरी आहे ती लक्ष न लागणं, तंद्री लागणं, अशा प्रकारचे काही आपल्याला अटेन्शन एडीएचडी मध्येच पाहायला मिळतात. एडीएचडीचा जर प्रसार बघितला तर 2021 मध्ये जे जर्नल ऑफ ग्लोबल हेल्थ मध्ये प्रकाशित झालेल्या एक अभ्यासानुसार वयाच्या वाढीसह सतत प्रौढ एडीएचडी बालपण सुरू असतानाच आपल्याला जर लक्षात येईल तर एडीएचडी आपल्या सगळ्यांना असतो. थोड्याफार प्रकारात लक्ष न लागणं किंवा कॉन्सन्ट्रेशन न होणं हा काही प्रौढांचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. हा थोड्याफार प्रमाणावर कमी जास्त लेवलला असू शकतो. एडीएचडी मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन न होणं. आता व्यक्तींमध्ये असलेल्या लक्षणानुसार लक्ष कमी न लागणं किंवा अति लक्ष देणं, सतत काहीतरी शोधत राहणं. आता जसं आपल्याला डोकं दुखतंय तर आपण लगेच जातो गुगलवर सर्च करतो, मायग्रेन येतं, मायग्रेनच्या पुढच्या डायरेक्ट ब्रेन ट्युमर पर्यंतच्या सर्च होतात. अशा व्यक्ती स्वतःच्या शरीराबद्दल स्वतःच्या बद्दल अति चौकस असतात की मला काहीतरी होतंय, मग ते शोधत राहायचं. हे शोधण्यामागे यांचा खर्च, मानसिक स्थैर्य निघून जातं. आता ह्याच्या मागे लक्षण काय आहेत ते बघूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची रिझन्स असे आहेत की अनुवंशिकता, मेंदूमधील रचना, कार्य यातील दोष, पोषणाची कमतरता, मेंदूला झालेली दुखापत, चिंता, नैराश्य, शिक्षण म्हणजे शिक्षण घेण्यासाठी लक्ष न लागण्याची गोष्ट, वर्तन समस्या किंवा ऑटिझम सुद्धा एडीएचडीचा एक प्रकारामध्ये मोडतात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया, स्लीप एपनियामध्ये लक्षात घ्या अशा लोकांना झोपेमध्ये वारंवार जाग येते. बायपोलर डिसऑर्डर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता याच्यामध्ये बायपोलर डिसऑर्डर मध्ये तुम्हाला लक्षात येईल घटकेत व्यक्ती चांगली वागते आणि घटकेत व्यक्ती वाईट वागते. हा अनुभव तुम्ही तुमच्या आसपास, घरामध्ये, नातेवाईकांमध्ये तुम्ही बघितला असेल की ही व्यक्ती अचानक बदलते आणि ह्याचा परिणाम पूर्वी ह्याला भूतबाधा, प्रेतबाधा असं म्हटलं जायचं. पण बायपोलर डिसऑर्डर म्हणजे मेंदूच्या संरचना बिघडल्या, बेसल गँग्लिया किंवा मेंदूमध्ये ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर याच्यामध्ये काही डिसऑर्डर झाले तर हा बायपोलर डिसऑर्डर होतो. ओसीडी बद्दल बऱ्याच बायकांना शंका असते. ओसीडी म्हणजे नक्की काय? ओसीडी मध्ये सगळ्यांचा महत्वाचा मुद्दा असा असतो की प्रत्येक वेळी बायकांना स्वच्छता, अतिस्वच्छता, सतत पाण्याने हात धुत राहणं, दिवसातनं 2-3 वेळा आंघोळ करणं, आपल्या अंगावर कसले तरी किडे आहेत हे वाटणं. हा सर ऑटिझम झाला. वर जा अजून थोडस एडीएचडी कडे. तर मगाशी सांगितलेल्या कारकत्वांनुसारच आपल्याला एडीएचडी सारखेच शनी बुध रवी हेच कॉम्बिनेशन बघायचं आहे पत्रिकेमध्ये. तर एडीएचडी मध्ये सुद्धा त्याच कार्यक्रम ह्याच्या ग्रहांच्या कार्यकत्वावर आपण जर गेलो तर शनी हा रोगाचा मूळ, रवी हा मेंदूचा कारक आणि हा सर बरोबर आहे. थोडं आता कुंडलीकडे या सर. खाली दोन कुंडल्या दिलेल्या आहेत. हा येस. थोडं हा बस बस बस. आता इथे जर तुम्ही लक्षात घेतलं, झूम आउट केलं तरी चालेल, तर शनीचा, रवीचा, बुधाचा एकमेकांशी मगाशी दाखवला तशाच प्रकारचा संबंध येतोय. रवी बुध युती आहे. शनीचा राशी स्वामी स्वतः बुध आहे. शनीचा नक्षत्र स्वामी स्वतः रवी आहे. बुधाचा राशी स्वामी स्वतः शनी आहे. बुध रवीच्या उत्तर आषाढा नक्षत्रात, रवीच्या राशी स्वामी स्वतः शनी आहे आणि रवी बुध युती आहे. जर आपण बघितलं तर ऑटिझम आणि एडीएचडी हे एकाच लेवलचे आजार असतात. आता हे ओळखायचे कसे? तर मगाशी मी लक्षणं जी सांगितली की एडीएचडीचा माणूस जो आहे
तो नॉर्मल असतो, बिहेवियर त्यांचं नॉर्मल असतं, वागणं त्यांचं नॉर्मल असतं, परंतु यांची जी बुद्धिमत्ता असते ती शार्प असते, अति चौकस असते, बोलण्यामध्ये ह्यांना काही कचरत नाही, बोलणं व्यवस्थित असतं. तसंच ऑटिझम मध्ये मात्र ह्या सगळ्या स्किल, मोटर स्किल ज्या आहेत त्या कमी प्रमाणात असतात. त्यामुळे हे अंदाज करणं बरोबर आहे. जसं ऑटिझमच्या केसेस कमी आढळतात, मोस्टली 100 एका मुलाला तर ऑटिझम असू शकतं, पण एडीएचडी मात्र 100 जवळजवळ 70 ते 80% लोकांमध्ये एडीएचडीचा प्रमाण असतं. अगदी आपल्यामध्ये सुद्धा सुप्त पद्धतीने एडीएचडी चालत असेल ते आपल्याला कळत नाही. तिसरा पार्ट येतो आपला महत्वाचा मनोविकारामध्ये, डिमेन्शिया आणि अल्झायमर्स. हा जो डिमेन्शिया अल्झायमर्सचा प्रकार बघितला तर आता तुमच्या लक्षात येईल की डिमेन्शिया अल्झायमर्स या गोष्टीसाठी सुद्धा सिमिलर हे आहे, पण हा जो आहे आजार हा वयोवृद्ध आणि आपल्या वयोमानानुसार होणारा आजार म्हटला जातो. अल्झायमर्स आणि ह्याची भीती आपल्याला वयानुसार सुरुवात होते, वयोनुसार आपल्याला भीती वाटायला लागते की आपला तब्येतीला विसरभोळेपणा. सगळ्यात खास करून बायकांनी या गोष्टीकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतामुळे सुद्धा मोस्टली बायकांना विसरभोळेपणा होतो, किंवा पुरुषांमध्ये सुद्धा ऍड्रेस विसरणं, कुठे जातोय हे विसरणं, हळूहळू वयोमानानुसार मेंदूमध्ये होणारे जी मेंदूची जी क्षमता आहे ती क्षीण व्हायला लागते. थोडक्यात सांगायचं तर आपला मेंदू हळूहळू वयस्क होत जातो, श्रिंक होत जातो, म्हणजे तो सिकुडला जातो. आता हा मेंदू सिकुडला गेल्यानंतर त्याचे काही हे जे असतात, ज्याला आपण म्हणतो नसा असतात किंवा बाजूने आजूबाजूनी पसरलेल्या शिरा असतात, त्याच्यामध्ये ग्रे मॅटर, व्हाईट मॅटरची फार महत्वाची भूमिका असते. जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या बरोबर लक्षात येईल की बायकांना तारखा बरोबर लक्षात राहतात आणि पुरुषांच्या रस्ते, दिशा लक्षात राहतात. दिशांच्या बाबतीत बायका गोंधळ करतात. याच्यावरून अनेक मीम्स आणि जोक्सही झालेले आहेत. बायका इंडिकेटर चुकीच्या दिशेला दाखवतात आणि चुकीच्या दिशेला वळतात. याच्यावर तुम्हाला रीलही पाहायला मिळतील. पण इट्स नॉट त्यांच्यामुळे नाहीये ते. त्यांचा आपल्या मोटर स्किलमुळे किंवा आपल्या देवानी बनवलेल्या त्या संकल्पनेनुसार, संरचनेनुसार बायकांना तारखा लक्षात राहतात, तर पुरुषांना दिशा लक्षात राहतात. याच्या मागे सुद्धा एक हे आहे की व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर. जे ऍक्टिव्ह असतं पुरुषांमध्ये व्हाईट मॅटर, ज्याच्यामुळे पुरुषांना दिशा व्यवस्थित लक्षात राहतात. त्याच्यानंतर तुम्हाला कुठे जायचंय, काय करायचं ह्या गोष्टी लक्षात येतात. तर बायकांना तारखा लक्षात राहतात. तुम्ही बाईच्या बाबतीत विचारलं तर तिने पहिलं भेटण्याची वेळ, लग्नाची तारीख, साखरपुड्याची तारीख, ह्या सगळ्या तारखा तिच्या लक्षात राहतात. दूधवाल्याची बिलं कधी द्यायची, गॅसचं बिल कधी भरायचंय, इलेक्ट्रिसिटी, हे सगळं बाईच्या लक्षात राहतं. परंतु रस्ता मात्र तिच्या लक्षात राहत नाही, किंवा इंडिकेटर कुठल्या दिशेचा द्यायचा ते त्यांच्या लक्षात राहत नाही. या सगळ्यामुळे आपण म्हणतो की त्याच्यावर जोक्स बनवतो, पण हा जोकचा पार्ट नाहीये. हा आपल्या मेंदूचा एक संरचनेचा भाग आहे. त्याच्यावर जोक्स बनवण्याची काही गरज नाही. आता डिमेन्शिया अल्झायमरचे पेशंट्स तुम्हाला आजूबाजूला दिसतील. आता ह्या डिमेन्शिया म्हणण्याचं कारण काय? तर मायलेशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल. डिमायलेशन, मेंदूच्या संरचनेमध्ये झीज होणं, आपल्या मेंदूचा वापर होणं. आता ही झीज कधी होते? मोस्टली ही झीज आपल्या वयानुसारच होणं साहजिक आहे. तरी सुद्धा कधी कधी मेंदूला लागलेला फटका, मेंदूला लागलेला मार, ह्याच्यामुळे सुद्धा डिमेन्शिया अल्झायमर्स होण्याचे चान्सेस असतात. अल्झायमर्स मध्ये आपल्याला बघता येईल की लोक रस्त्यावर, वयस्क लोक अचानक घराच्या बाहेर पडतात आणि घरचा रस्ता विसरतात, आणि ह्याच्यामुळे अशा व्यक्तींना खूप जपावं लागतं. कधी कधी ह्या लोकांचं युरिन पास होण्याची हे सेन्सस निघून जातात. हळूहळू त्यांचे सेन्सेस ऍक्टिव्ह होणं बंद होतं, त्यामुळे त्यांना काही त्या संदर्भात ट्रीटमेंट द्यावी लागते. आता थोडक्यात मायलेशन म्हणजे काय? तर मज्जातंतूंना इन्सुलेट आणि संराशीमध्ये करणारं मायलिन नावाचं आवरण जे असतं ते कार्यक्षम आणि जलद सिग्नल ट्रान्समिशनसाठी फार महत्वाचं असतं. हे मायलिनचं बिघडायला लागलं तर त्यामध्ये प्रॉब्लेम येतो. मेंदूच्या वेगवेगळ्या भागात राखाडी पदार्थ आणि मज्जासंस्थेच्या इतर भागांमध्ये विद्युत सिग्नल प्रवास करण्यासाठी पांढरा पदार्थ, हे दोन पदार्थ अशा प्रकारे काम करतात. तर ह्याला व्हाईट मॅटर आणि ग्रे मॅटर असं म्हटलं. मेंदूमध्ये पांढरा रंगाचा पदार्थ जो असतो तो पाठीच्या कण्यामध्ये देखील असतो, परंतु त्याची व्यवस्था वेगळी असते. शिकणे, स्मृती, समस्या सोडवणे, मोटर कौशल्य यासह मेंदूच्या विविध कार्यांमध्ये पांढऱ्या पदार्थाची फार महत्वाची भूमिका आहे. आता पांढरा प्रकार आणि ग्रे मॅटर याच्यामधला जर फरक कळला असेल तर राखाडी पदार्थामध्ये जो न्यूरोनल सेल बॉडी आणि ऑक्सिन टर्मिनल्स असतात, हा मेंदूच्या बाहेरील थरात असतो, म्हणजे कॉर्टिक्स मध्ये असतो आणि पाठीच्या कण्यामध्ये असतो. आता याची कार्य काय असतात? तर हालचाल, स्मृती, भावनांचे संज्ञात्मक, कार्यात्मक राखाडी पदार्थाची भूमिका असते. वयाच्या 8 वर्षापर्यंत राखाडी पदार्थाचं प्रमाण वाढतं आणि नंतर त्याची घनता वाढते, म्हणजे त्याचा स्टिकीनेस वाढतो, ज्यामुळे पुढील मानसिक विकास होतो.
मेंदूच्या स्कॅनमध्ये दिसणाऱ्या कॉर्टिक्स, इन्सुला, बेसल गँग्लिया, थॅलमस अशा काही महत्वाच्या राखाडी पदार्थांच्या रचना आहेत. आता ह्याच्यामध्ये बिघाड होण्याची लक्षणं काय किंवा कारणं काय ते जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिताण, मानसिक आघात, शारीरिक आघात म्हणजे डोक्याला मार लागणं, वयोमान, मेंदूची झीज होणं, व्हिटॅमिन ची कमतरता, शरीरामध्ये काळपर्यंत व्हिटॅमिन D3 किंवा B12 ची कमतरता असेल तर लक्ष देणं फार गरजेचं आहे. भावनात्मक नियंत्रण नसणे, वातावरण, घरातील कामाच्या ठिकाणाचे, मित्र परिवारातील भावनिक समर्थन नसणे, अल्झायमर डिसीज किंवा ब्रेन स्ट्रोक. अल्झायमर डिसीज आणि ब्रेन स्ट्रोक याचाही महत्वाचा मुद्दा पडतो. पण घरातून मिळणारं वातावरण, स्त्रियांच्या बाबतीत म्हणा किंवा पुरुषांच्या बाबतीत म्हणा, सगळ्यांना रिस्पेक्ट हा हवाच असतो. जर तुमच्या घरामधलं सपोर्टिव्ह वातावरण नसेल, भावनात्मक सपोर्ट नसेल, मित्रमंडळींमधनं तुम्हाला सपोर्ट मिळत नसेल, त्यामुळे मानसिक ताणतणावाला सतत सामोरं जात लागत असेल, तर ह्याच्यामुळे आपल्या नर्वस सिस्टीमवर त्याचे परिणाम होतात. आता ह्या अतिताण घेण्याच्या सवयीमुळे प्रॉब्लेम असा होतो की B12 आणि D3 ची आपण बाहेरून इंजेक्शन घेतो. याच्यामध्ये फार कमी B12 आपल्या शरीरामध्ये शोषलं जातं. D3 सुद्धा ऑइल बेस असल्या कारणाने आपल्या शरीरामध्ये ते डिझॉल्व्ह व्हायला, कॅल्शियम डिझॉल्व्ह व्हायला आपल्याला D3 ची गरज लागते. त्याचं ऍब्सॉर्प्शन इंजेक्शन मार्फत जरी झालं तरी ते खूप कमी प्रमाणात होतं. यामुळे सुरुवातीपासूनच, लहानपणापासूनच शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये मेंदूला झालेला डिमेन्शिया, आता जर बघितलं तर स्मृतीभ्रंश हा जो त्याचं निदान आहे. तर स्मृतीभ्रंश म्हणजे त्यांना हळूहळू गोष्टी विसरायला लागतात. अजून एक डिमेन्शियाचा प्रकार असतो की यांना लहानपणीच्या गोष्टी किंवा जुन्या काळच्या गोष्टी ह्या सहज आठवत असतात. पण यांना जर आपण आत्ताच्या रिसेंट जेवला का, खाल्लं का, तर हे आठवत नाही. अशी माणसं दिवसातनं कधी कधी 2-4 वेळा जेवतात. कोणी येऊन भेटून गेलं तर जुन्या लोकांना ओळखतात, पण नवीन लोकांची ओळखी झालेल्या त्यांना लक्षात राहत नाही. काही वेळा मोटर स्किल्समध्ये म्हणजे चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये बोबडेपणा येणं, तोतरेपणा येणं, अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. तिसरं आहे की चालताना थोडंसं बॅलन्स जाणं, तोल जाणं ज्याला म्हणतो, त्याही प्रकार घडू शकतात. ह्या सगळ्या गोष्टीला आपण डिमेन्शिया किंवा अल्झायमर्स म्हणू शकतो. याच्यातही आपण शनी, बुध, रवी, कारण परत तेच रिझन. सर थोडस डिमेन्शियाच्या ह्याच्यामध्ये स्क्रीन फक्त मला कुंडल्या हवेत, बाकी काही नको. तर लक्षात घ्या, डिमेन्शिया आणि याच्यामध्ये सुद्धा आपण शनी, रवी, बुध, अगेन शनीचा संबंध रोगाचं मूळ म्हणून, रवीचा संबंध मेंदूशी रिलेटेड आहे म्हणून, आणि बुधाचा संबंध नर्वस सिस्टीम अगेन. तर लक्ष केंद्रित न होणं किंवा हा स्किझोफ्रेनिया आहे. आता इथे जर तुम्ही पत्रिका बघितली तर पत्रिकेमध्ये लक्षात येईल तुमच्या. हा बस, हा सर बघा, इथे जर पत्रिका समोर दिसते तुमच्या, शनी, रवी आणि बुधाचा संबंध एकमेकांशी येतोय. बुध शनीच्या मकर राशीमध्ये आहे, रवीच्या मध्ये उत्तराषाढा नक्षत्रात आहे. शनीचा राशी स्वामीचा रवी बुध संबंध जर बघितला तर राशी स्वामी शनी बुधाच्या राशी स्वामी आहे. शनीचा नक्षत्र स्वामी जर बघितला तर तो नक्षत्र स्वामी गुरु रवीचा राशी स्वामी आहे किंवा रवीच्या युतीत सुद्धा आहे. बुधाच्या राशी स्वामीचा शनी रवी संबंध जर बघितला तर राशी स्वामी स्वतः रवी आहे. बुधाच्या नक्षत्र स्वामींचा संबंध बघितला तर नक्षत्र स्वामी सुद्धा स्वतः रवी आहे. रवीच्या राशी स्वामीचा शनी बुध संबंध बघितला तर राशी स्वामी गुरु शनीचा नक्षत्र स्वामी आहे. रवीच्या नक्षत्र स्वामीचा शनी बुध संबंध बघितला तर नक्षत्र स्वामी केतू बुधाच्या मिथुन राशीत आहे. असा कुठून ना कुठून तरी शनीचा एकमेकांशी, बुधाशी किंवा रवीशी एकमेकांचा संबंध येतो. तेव्हा तेव्हा हे 3 आजारांच्या संदर्भात बोललं जाऊ शकतं. आता हा जो आजार आहे डिमेन्शिया, अल्झायमर्स, हा शक्यतो वयोमानानुसार होणारा एक रोग आहे. आणि वयोमानानुसार शरीराची झीज, पोषण तत्वांची कमतरता, भावनिक ताणतणाव, अति स्ट्रेस घेण्याची सवय किंवा घरामध्ये असलेलं वातावरणाचा परिणाम, या सगळ्यातून मित्र परिवारांचा अभाव किंवा आपण एकमेकांशी संपर्क करण्याचा प्रभाव, अशा व्यक्ती शक्यतो भरपूर वेळ झोपून राहण्यामध्येच इंटरेस्ट असतो. झोपून झोपून यांची मेंदूची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते आणि यांना मग डॉक्टरही तसेच सजेस्ट करतात की तुम्ही झोपून राहिलेलं बेटर, कारण यांची काळजी घेणं इतकं सोपं नसतं. त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी अवेलेबल राहणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे अशा व्यक्तींची काळजी फार महत्वपूर्ण कार्य ठरतं. आता तिसरा जो पुढचा जो पार्ट आहे, चौथा पार्ट जो घेणार आहोत आपण, त्याला आपण स्किझोफेनिया असं म्हणतो. सर स्किझोफेनियाची स्क्रीन आणि त्याचं चित्र प्लीज मला समोर द्याल तर बरं होईल. स्किझोफेनिया हा नाव तुम्ही फार कमी वेळा ऐकला असेल. भूतबाधा किंवा त्या संदर्भातल्या गोष्टी तुम्ही अनेक वेळा ऐकल्या असतील. आपण सगळे ज्योतिषक अभ्यासक आहोत, त्यामुळे भूतबाधा झालीये किंवा अशी व्यक्ती बिहेवियरल चेंजेस खूप घाणेरड्या पद्धतीने अशा लोकांमध्ये दिसतात आणि ही लोक बिहेव खूप विचित्र करतात. स्किझोफेनिया हा जो आजार आहे
तो सुद्धा मानसिक आजाराशी रिलेटेड असतो. परंतु ह्या आजाराशी जर आपण संबंध बघितला तर चंद्राशी संबंध येतो, कारण हे कल्पना विश्वात रमणारी लोक असतात. कल्पना विश्व हे त्यांचं त्यांचं एक वेगळं जग निर्माण केलं जातं. ह्या जगात त्यांना अनेक लोक दिसतात, अनेक वस्तू दिसतात, हॅल्युसिनेशन ज्याला म्हणतो, इल्युजन्स दिसतात. हॅल्युसिनेशन म्हणजे अशा काही गोष्टी अस्तित्वात नसताना त्यांना चित्र समोर दिसत असतं. ह्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन हा आजार बळावण्याची शक्यता असतो. याला गावाकडे भूतबाधा, अंगात येणं अशा काही गोष्टींनी नावं दिली जातात, पण आपल्या मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीनुसार त्याला स्किझोफेनिया हे नाव दिलेलं आहे. तर स्किझोफेनिया जेव्हा होतो तेव्हा लक्षणं काय होतात? ह्या लोकांमध्ये सतत एक प्रकारचा भ्रम असतो. भ्रम हा अशा प्रकारचा की सतत संशय घेणं. अशा व्यक्तींच्या संशयी स्वभावामुळे समोरचा जोडीदार किंवा इतर व्यक्ती त्रासून जातात. कसला तरी भास यांना सतत होत राहतो. आपल्या मागून कोणतरी जातंय. जर तुम्ही फोबिया नावाचा पिक्चर बघितला असेल किंवा मधोशी नावाचा बिपाशा बासूचा पिक्चर बघितला असेल, तर अशी एक व्यक्ती मानसिक धक्क्यातून ह्या व्यक्तींची सुरुवात होते. अशी एखादी व्यक्ती उभी करतात जी त्यांना सपोर्ट दे. अशी व्यक्ती अस्तित्वात नसली तरी ह्या लोकांना ती व्यक्ती असल्याचा भास होतो आणि हे लोक ते प्रूफ करायला सुरुवात करतात की ही व्यक्ती आहे म्हणून. तर ह्याच्यामध्ये कसला तरी भास होणं, सतत गोंधळलेलं मन, लक्ष केंद्रित न होणं, चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे भाव नसणं, कसली तरी सतत चिंता लागून राहणं, एकलकोंडा स्वभाव, विचित्र हावभाव करणे, बारीक सारीक गोष्टींमध्ये चिडचिड करत राहणे यांसारखी लक्षणं येतात. ही लोक विचित्र हावभाव, हातवारे सुद्धा करतात. त्याच्यामुळे हे कोणाशी तरी बोलत असल्याचा सुद्धा, संवाद साधत असल्याचा सुद्धा भास आपल्याला होतो. आता ह्याची लक्षणं कशामुळे येतात? तर हा जेनेटिक फॅक्टर आहे. मनावरील आघात, मानसिक तणाव आणि मेंदूमधील डोपामिन हा एक सगळ्यात महत्वाचा, की डोपामिनच्या असंतुलनामुळे हे काही गोष्ट घडू शकतात. आता याच्यामध्ये अंमली पदार्थांचा सुद्धा खूप महत्वाचा भाग पडतो. जर आपण ड्रग्ज रिलेटेड गोष्टींशी, तुम्ही कधी ड्रग्ज रिलेटेड गोष्टी किंवा ड्रग्ज घेणाऱ्या व्यक्तींचा तुमच्या समोर तुम्ही आला असाल कधी, तर तुमच्या लक्षात येईल की अशा व्यक्ती हावभाव, बोलण्यामध्ये त्यांचं ताळतंत्र नसतं. ती लोक कुठल्या तरी एका वेगळ्याच भावविश्वामध्ये रमलेले असतात. ड्रग्ज घेण्यामागे किंवा काय रिझन आहे ते नंतर बघूया. पण ह्या व्यक्तींमध्ये हा जो आजार बळावतो, ह्याला एक प्रकारचा मानसिक आघात. आता ह्याच्यामध्ये कौटुंबिक आधार सुद्धा गरजेचा असतो. एकटेपणा, सततचा आलेला ताण आणि एकटेपणा हा सुद्धा या आजाराला बळावू शकतो. ह्याचं स्किझोफिनियाचं निदान करण्यासाठी MRI स्कॅन किंवा सिटी स्कॅन मध्ये तुम्हाला तो सापडू शकतो. याच्यामध्ये डोपामिन किंवा ब्लड टेस्ट सुद्धा फार गरजेचं असतं. स्किझोफेनिया हा दीर्घकालीन आजार असल्या कारणाने ह्याची ट्रीटमेंट किंवा ह्याची औषधं किंवा ह्याच्या काही गोष्टी आहेत त्या थोड्याशा त्रासदायक असू शकतात आणि ही दीर्घकालीन चालणारी ट्रीटमेंट असते. याच्यामध्ये काउन्सिलिंगचा भाग फार महत्वाचा ठरतो. समुपदेशनामुळे या व्यक्तींच्या वागणुकीवर परिणाम होतो. दुसरी गोष्ट की रुग्णांचं कौटुंबिक सहकार्य हे सुद्धा महत्वाचं पडतं. अचानक काही मुलं चिडून उठतात, ओरडून ओरडा करायला सुरुवात करतात, रडून हे करतात. अशा सगळ्या गोष्टींचं कारकत्व या स्किझोफेनियाशी रिलेटेड असू शकतात. स्किझोफेनियामध्ये 2-4 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पॅरानॉइड स्किझोफेनिया, कॅटाटॉनिक स्किझोफेनिया, हालचालींमध्ये अडथळे आणणारा, भ्रम किंवा भास असणारा, अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे प्रकार बघू शकतो. आता ही धोकाकारक परिस्थिती अशी आहे की स्किझोफेनियाचा जो पेशंट असतो तो अचानक हमला सुद्धा करू शकतो. म्हणजे या व्यक्तींच्या हातामध्ये जर हत्यार असेल आणि त्यांना जर त्या प्रकारचं चिडवणूक झाली किंवा डिवचलं गेलं किंवा त्यांचे भावनिक काही ट्रिगर होणारे काही गोष्टी दाबल्या गेल्या किंवा त्या गोष्टींना तुम्ही डिवचलं गेलात, तर या व्यक्ती तेवढ्याच अग्रेसिव्ह होऊन मारायला सुद्धा जाऊ शकतात. त्याच्यामुळे यांची वेळोवेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मगाचं जे आपण हे केलं की जननशास्त्र, कौटुंबिक इतिहास, सुरुवातीपासूनच त्या आयुष्यामध्ये न्यूरो डेव्हलपमेंट आहे किंवा न्यूरो डिजनरेशन आहे, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि तरी सुद्धा अशा व्यक्तींचं आयुष्यामध्ये काही तणावपूर्वक घटना घडतच राहतात कंटिन्युअसली. अशा व्यक्तींच्या मनावरचा तो दाब एक दिवशी फुटतो आणि तो अशा प्रकारे बाहेर येतो. अशा गोष्टींना आपल्या गावाकडे भूतबाधा किंवा अंगात येणं किंवा अजून त्याला अनेक नावं दिली गेलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ग्रहस्थिती बदलते. शनी तोच राहणार आहे, रोगाचं मूळ शनी आहे, त्यामुळे शनी तोच राहणार आहे. दुसरा आहे सूर्यही तोच राहणार आहे, कारण अगेन मेंदूचा बिघाड म्हणून आपण सूर्याकडे बघतोय. आणि तिसरा जो भाग आहे तो चंद्र. इथे चंद्र घेण्याचं कारण आणि बुध न घेण्याचं कारण, कारण हा पूर्णपणे भाग कल्पना विश्वाचा आहे. कल्पना विश्व आलं की चंद्राचा संबंध आला. चंद्र हा बॉडीमधलं डोपामिन, कॉर्टिसॉल ह्या सगळ्या गोष्टीला इम्पॅक्ट करतो आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे जे इम्बॅलन्स होते बॉडीमध्ये, त्या इम्बॅलन्समुळे तुमच्या शरीरामध्ये ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी वाढू शकतात.
आता सर थोडी स्क्रीन खाली घ्या म्हणजे ते लिहिलेलं दिसू द्या सगळ्यांना. जर तुम्ही ही पत्रिका बघितली तर पत्रिकेमध्ये लक्षात येत आहे शनी आणि चंद्र युती आहे बघा. शनीच्या राशी स्वामी स्वतः चंद्र आहे. शनीचा नक्षत्र स्वामी चंद्राचाही नक्षत्र स्वामी आहे. चंद्राचा राशी स्वामी शनी चंद्र युती परत आहे. चंद्र शनीच्या पुष्य नक्षत्रात आहे. सर थोडी स्क्रीन खाली घेता का प्लीज. पुढचा नियम आहे रवीचा राशी स्वामीचा शनी चंद्र संबंध नाही पण शनी मात्र रवीशी संबंध आहे. रवीचा नक्षत्र स्वामीचा चंद्राशी संबंध. रवीचा नक्षत्र स्वामी शुक्र शनीच्या अनुराधा नक्षत्र आहे. अशी ग्रहस्थिती मॅच होते. पुढची कुंडली जर बघितली तर शनी रवी चंद्र संबंध बघा पुन्हा तसा दिसतोय. एकमेकांच्या 7व्या दृष्टीत आहेत शनी चंद्र. त्याच्यानंतर शनीचा राशी स्वामी जो आहे शनी रवी युतीमध्ये आहे. चंद्राच्या राशीमध्ये स्वतः शनी आहे. चंद्र रवीच्या उत्तराषाढा नक्षत्रात आहे आणि रवीचा राशी स्वामी स्वतः चंद्र आहे आणि रवीचा चंद्राच्या 7व्या दृष्टीमध्ये आहे. जर आपण पत्रिकेची कॅल्क्युलेशन काढत असू तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पत्रिकेमध्ये कशा बघायच्या आणि का बघायच्या. जेव्हा क्लायंट आपल्या समोर किंवा जेव्हा आपले जे काही आपल्याकडे कुंडली दाखवणारे आपल्या समोर येतात ते जेव्हा आपल्याला अशा संदर्भातल्या काही गोष्टी गुड गोष्टी आमच्या घरामध्ये घडतायत आम्हाला काहीतरी जाणवतंय ही व्यक्ती थोडं बिहेवियर चेंजेस आहे या व्यक्तीमध्ये काहीतरी अमावस्या पौर्णिमा आली की झटका आल्यासारखे करतात. अमावस्या पौर्णिमा आली की ही व्यक्तीचं बिहेवियर बदलतं. ते ह्या सगळ्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बदलण्याच्या मागचं मानसिकता हा आघात मानसिक आघात किंवा मानसिकता ही फार महत्वाची ठरते. या सगळ्याला कारणीभूत आहे तुमच्या बॉडीमध्ये चाललेली काही ज्या कॉर्टिसॉल म्हणा किंवा ह्या सगळ्या लक्षण ज्यांचे आपण म्हणतो इम्बॅलन्स आहे कॉर्टिसॉल म्हणा डोपामाइन म्हणा या गोष्टींचा इम्बॅलन्स होणं. सगळ्यात महत्वाचा आणि 5वा विषय आहे 15 मिनिटच राहिलेली आहे सो आपण थोडा आता आवडता विषय घेऊया. शेवटचा विषय आहे डिप्रेशन. येस डिप्रेशनला सुद्धा सेमच आपण जी ग्रहस्थिती घेतलेली आहे शनी रवी चंद्र पुन्हा कल्पना विश्व आलं पण डिप्रेशनचा केसेस कोविड नंतर वाढल्याची लक्षणं कामाचा अतिताण कामामध्ये सतत जॉबवरनं काढून टाकण्याची भीती नैराश्य घरातून सपोर्टिव्ह वातावरण न मिळणं आणि ह्या सगळ्यामुळे मानसिकतेवर खूप जास्त परिणाम होतो. डिप्रेशनमुळे येणारा विचारांमध्ये आत्महत्याचे विचार सुद्धा येतात. याच्यामध्ये कौटुंबिक समस्या तर असतातच पण बऱ्याच लोकांना कामाचा ताण असणं आता सध्याची मुलांना करिअर चॉईस करताना करिअरच्या संदर्भातलं आलेलं प्रेशर किंवा कामाच्या संदर्भात आलेलं प्रेशर घरापासून दूर राहण्याची तयारी नसताना राहावं लागत असेल खाण्यापिण्यामध्ये कुठेतरी आपल्याला ऍडजस्ट करावं लागत असेल आजकालच्या मुलांना हे डिप्रेशन लगेच येतं. जर आपण काही उदाहरणं मागच्या ह्याच्यामध्ये घेतली 7वी 8वीची राजस्थानची मुलगी जी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर उडी मारते तिला एक फक्त चिडवण्याचं कारण झालं की क्लासमध्ये कुणीतरी तिला चिडवत होतं ते तिच्या टीचरना कंप्लेंट करत होती पण तिचं कोणी ऐकलं नाही. घरातून तिला तसा विशेष सपोर्ट मिळाला नाही त्याच्यामुळे तिने 3ऱ्या-4थ्या मजल्यावरून उडी मारली. आता जर दुसरं प्रकरण बघितलं तर एका क्लासमध्ये एका मुलांनी चाकूनी हत्या करून एका मुलाचा खून केला. हे सगळे डिप्रेशनचे परिणाम आहेत. मुलांचा अति मोबाईल वापर मोबाईलच्या सहवासात सतत राहणं डोळ्यांवर आणि मेंदूवर त्याचे परिणाम पूर्णपणे होतो. कधी कधी आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आलेला दबाव शिक्षण करिअरसाठी आलेला दबाव कौटुंबामध्ये असलेल्या समस्या आई वडिलांमध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये सतत कोणीतरी आजारी पेशंट असेल आणि त्याच्या संदर्भात घरामध्ये सतत ताणतणावाची हे वातावरण चालू असेल तुमच्या नवरा बायकोंमध्ये नातेसंबंधांमध्ये ताण निर्माण झालेला असेल किंवा न्यूनगंड आणि एकटेपणा न्यूनगंड इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स हा प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने असू शकतो. कधी कधी सेक्शुअल नात्यांमध्ये सुद्धा आपल्या फिजिकल रिलेशनच्या बाबतीत सुद्धा नवरा बायकोमध्ये ताणतणाव असतात आणि त्याचे परिणाम एकटेपणा डिप्रेशनमध्ये येऊ शकतात. न्यूनगंड शरीराबद्दल असलेला काही न्यूनगंड असतो स्त्रियांना जाडेपणाबद्दल तब्येत वाढीबद्दल केस गळतीबद्दल पुरुषांना टकलेपणाबद्दल सगळ्याच्या बाबतीत येणारा जो न्यूनगंड आहे हा सुद्धा डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतो. डिप्रेशनचे प्रकार भरपूर आहेत पण याच्यामधले मुख्य प्रकार आहेत डिप्रेसिव्ह डिसऑर्डर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आणि प्रेझिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर. आता ही प्रेझिस्टन्स आहे त्याच्यामध्ये फरक असा असतो की तो कधी येतही कधी जात आहे. डिप्रेशनमध्ये कधीतरी तुम्ही मित्रमंडळींमध्ये गेलाय तर छान वाटतंय रिलॅक्स वाटतंय पण तेच घरी आलात की मूड लगेच ऑफ होतो. आणि डिप्रेसिव्ह डिसऑर्डर म्हणजे अशी माणसं सतत ताणामध्ये असतात मग ती कुणाच्याही सहवासात गेली तरी त्यांच्या डिप्रेशनमध्ये फार फरक पडत नाही. डिप्रेशन कोविड नंतर वाढण्याचं कारण आपले जे काही आपण कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड जे इंजेक्शन घेतलंय त्याचेही परिणाम बॉडीवर झाले शरीरावर काही निगेटिव्ह इम्पॅक्ट झाल्यामुळे सुद्धा डिप्रेशन येऊ शकतंय. दिवसातला सतत एखादा वेळ उदास वाटत राहणं
रोजच्या नियमित क्रियांमधला रस कमी होणं, वजन कमी होणं किंवा जास्त होणं, खूप झोपणं, खूप किंवा अतिशय झोपच न येणं, अति खाणं किंवा खाण्यापासून पूर्ण लांब जाणं, विचारसरणी हालचाल पूर्णपणे मंद होते, दिवसभर थकवा किंवा ऊर्जेचा अभाव वाटतो, आपण निरुपयोगी आहोत, अपराधी आहोत. कधीतरी बायकांमध्ये असं पण एक डिप्रेशन बघायला मिळेल की कमवत नाही आहोत, हाऊसवाईफ आहोत, याचाही अनेक बायका डिप्रेशन घेतात. तर सगळ्यामध्ये एकाग्रता, निर्विकारपणे सगळ्या गोष्टी करत राहणं, मन स्थिर नसणं. आजकाल बायका मुलं मोठी झाल्यानंतर कनेक्शन कमी असतं. आपली जी जेनझी आहे ती एकमेकांशी आपल्याशी कनेक्ट नाही होत. सतत मोबाईलमध्ये गुंतलेले जोडीदार असतात, मुलं असतात. याच्यामुळे सुद्धा ताणतणावाचे प्रसंग समोर येऊ शकतात. डिप्रेशनची सगळ्यात महत्वाची लक्षणं वेगवेगळी असू शकतात. मूड संबंधी, भावनिक असू शकतात. आता ह्याच्यामध्ये पुरुषांमध्ये आणि बायकांमध्ये पॅटर्न वेगवेगळे बघायला मिळतात. पुरुषांचं डिप्रेशन असतं. पुरुषांचं डिप्रेशन हे खाण्यापिण्यातून कमी होतं. बायकांचं डिप्रेशन खाण्यापिण्यामुळे वाढल्याची शक्यता जास्त असते. वजनाचा अति ताण घेतल्यामुळे सुद्धा बायकांना डिप्रेशन येतं. आता वयानुसार आपल्या शरीरामध्ये पोषण तत्वांची कमतरता होत राहते, कॅल्शियमची कमतरता बॉडीमध्ये होते, अनेक आजारपण, डिलेव्हरी याचे ताणतणाव बॉडीवर जे काही इम्पॅक्ट करतात त्याचे सुद्धा आपल्या शरीराला परिणाम भोगावे लागतात. हे कुठल्या तरी पद्धतीमध्ये डिप्रेशन आजकाल 99% प्रत्येकाच्या घरामध्ये शिरलेलं आहे. याच्यावर सगळ्यात महत्वाचं म्हणजे समुपदेशन, डॉक्टरी इलाज घेणं. काही वेळा आपण म्हणतो की कुंडलीनुसार जर तुमच्याकडे असे क्लायंट आले तर तुम्ही त्यांना पहिले समुपदेशनाचा सल्ला द्या. मेडिकेशन प्लीज द्यायचा सल्ला देऊ नका, कारण मेडिकेशन हे फक्त झोपेच्या गोळ्या देऊन किंवा तुम्हाला रिलॅक्स करण्याची औषधं देऊन सतत झोपून ठेवलं जातं. त्याच्यामुळे अजून कार्यक्षमता किंवा त्याचे उलट रिॲक्शन होण्याचे चान्सेस असतात. समुपदेशनाने किंवा मिळून मिसळून वागल्यामुळे त्या गेट टुगेदर, फॅमिली गेट टुगेदर्स किंवा फॅमिली गॅदरिंग रेग्युलर पद्धतीने करत राहावे, जेणेकरून घरचं वातावरण फ्रेश राहील. पूर्वी सणासुदीच्या निमित्ताने घरातलं वातावरण सतत फ्रेश व्हायचं. आता सगळेजण एकमेकांपासून लांब गेलेले आहेत. सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये जर बघितलं आपण तर हे ताणतणावाचे प्रसंग दिसतातच. सासरशी न पटणं, सासरच्या व्यक्तींपासून लांब राहणं, सणासुदीला एकमेकांकडे न जाता एकमेकांबद्दल मनामध्ये सतत केलमिश धरून ठेवणं, या सगळ्या वातावरणीय बदलामुळे सुद्धा आपल्याला डिप्रेशन येतं. आता डिप्रेशनमुळे आपल्याला काय काय आजार होऊ शकतात, तर आपल्याला अर्थरायटिस होऊ शकतो, संधिवात, जॉईंट पेन, मानेची दुखणी, दमा, अस्थमा, हृदय संबंधित विकार, कॅन्सर सुद्धा होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो आणि लठ्ठपणा सुद्धा येऊ शकतो. जर कुंडलीचा भाग बघितला, सर थोडा कुंडलीचा भाग दाखवा. अरे ह्या कुंडल्या नाहीये. ठीक आहे, हरकत नाही. ती फाईल थोडीशी डिलीट झालेली आहे. पण मगाशी दाखवल्याप्रमाणे शनी, चंद्र आणि याचा संबंध जो काही स्किझोफेनियाला जी आपण ग्रहस्थिती बघतो तशाच पद्धतीने डिप्रेशनच्या सुद्धा पत्रिका बघताना आपल्याला शनी, रवी आणि चंद्र या 3 ग्रहांचा मुख्यतः विचार करावा लागतो. आणि याच पद्धतीने आपले हे 5ही विषय आज कव्हर अप झालेले आहेत. आणि 5ही विषयांबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तुम्ही विचारू शकता. धन्यवाद सर. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. ओके, कोणाला काही शंका असेल तरी विचारा. तुमच्याकडे येणाऱ्या हा, ताई. क्लायंटला त्या संदर्भात कसं गाईड मला करायचं. विचारायचं होतं हा मॅम बोला. डिप्रेशनवर औषधा व्यतिरिक्त दुसरं काही असू शकतं का उपाय? बघा, डिप्रेशनमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं समुपदेशन. हा एक पहिल्यात की तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा मांडायचा की मला मेडिकेशन नको, औषधं नको. मला बोलण्याने जर बरं वाटतंय किंवा ग्रुपमध्ये मिसळल्याने जर बरं वाटतंय तर मला औषधांचा औषधं आपण तेव्हाच देतो जेव्हा सिव्हिअर लेवलला काही त्रास होतात. समजा झोपेची कमतरता आहे, स्लीप ॲपनिया आहे, रात्रीत मध्ये जाग येते तुम्हाला किंवा श्वास बंद होतोय, तर अशा वेळेस मेडिकेशन घेणं फार गरजेचं असतं. पण डिप्रेशन जेव्हा जेव्हा वाढतंय तेव्हा सगळ्यात पहिला मुद्दा असतो की सुरुवात कशी करायची, तर पहिले समुपदेशनाने. त्याच्यानंतर फॅमिली गॅदरिंग्समध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की हे डिप्रेशन मैत्रिणींमध्ये गेल्यामुळे कमी होतंय, छंद जोपासा, गाणी ऐका, ज्याला ज्याला जे आवडतं ते करा. आपले छंद जोपासल्यामुळे आपलं डिप्रेशन बऱ्यापैकी कमी येतं. बायकांनी तर मी टाइम काढणं फार गरजेचं आहे. दिवसातला 1 तास मुलं, नवरा, संसार सगळं बाजूला सारा. 1 कप कॉफी, छान गाणी ऐकणं, म्युझिक, तुम्हाला कुठलं वाद्य आवडत असेल तर ते वाजवायला शिका. काही पुस्तकं वाचनाची आवड असेल तर ते तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने डिप्रेशनवर तुम्ही सहज मात करू शकता. यासाठी डॉक्टरची गरज कधी लागते, तर जेव्हा तो आजार सिव्हिअर होतो. खूपच झोप लागत नाहीये, 3-3 दिवस डोळ्याखाली काळी वर्तुळं आली, डोळ्यांवर त्याचे परिणाम होत आहेत, सतत मायग्रेन्सचे अटॅक येतात तुम्हाला, डिप्रेशन एका लिमिटच्या बाहेर होत आहे, तर मात्र त्याच्यावर औषधोपचार घेण्याशिवाय पर्याय राहत नाही.
पण हलक्या फुलक्या एक्सरसाइज आणि छंद जोपासल्यामुळे खरंच तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. ओके, ओके, धन्यवाद. हो. अजून आणि काही डिप्रेशन आणि स्किझोफ्रेनिया यात हा फरक काय आहे? हा डिप्रेशन मध्ये माणूस सतत झोपून राहतो मॅडम, आणि स्किझोफेनियामध्ये त्याला भास होतात, हॅल्युसिनेशन किंवा इल्युजन्स दिसणं, समोर काहीतरी चित्र निर्माण होणं, एखादी व्यक्ती सोबत असल्याचा भास होणं, ज्याला आपण पूर्वी भूतबाधा म्हणायचो ना, अशा व्यक्ती सहवास कोणतरी समोर बसलाय याप्रमाणे चर्चा करत असतात, किंवा चित्र दिसणं विचित्र वगैरे, कुणीतरी नातेवाईक भेटून गेल्याचा भास होणे, भाग जास्त असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर इलाज घेणं. डिप्रेशन ही स्किझोफेनिया लेवलला जाऊ नये. ह्याला फोबिया पण म्हणतात, की एका कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटणं. तर फोबिया प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा असतो. कुणाला उंचीची भीती असते, कुणाला पाण्यात बुडण्याची भीती असते, कुणाला अपघाताची भीती असते, कुणाला केऑस म्हणजे माणसांमध्ये गर्दीमध्ये जाण्याची भीती असते. तर हा फोबिया हळूहळू वाढत जातो आणि माणूस एकटेपणाकडे वळायला लागतो. तेव्हा सिम्पटम्स लक्षात घ्यायचे, स्वतःला जज करून त्या सिम्पटमनुसार तुम्ही घरगुती इलाज न करता शक्यतो वैद्यकीय सल्ला घेतल्यास तुम्हाला खूप फायदे होतात त्याचे. आणि घरगुती इलाज हवेच असेल तर त्याच्यामध्ये तुमचे जे पोषण तत्व आहेत ते मॅनेज करणं, जसं B12 साठी किंवा D3 साठी, किंवा तुम्ही जे काही औषध पाणी घेताय त्याच्यामध्ये रेग्युलर बेसिसवर दूध घेणं, बायकांनी तर ह्या गोष्टीकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. डिलिव्हरीमध्ये तुमचं शरीर पूर्णपणे इम्बॅलन्स झालेलं असतं, त्यापासून जपणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही घरगुती उपाय करू शकता, पण याचबरोबर स्वतःचा मूड छान ठेवण्याचे प्रकार सुद्धा लक्षात घेतले पाहिजे. विचारा प्रश्न. मी पूनम बोलतेय, हो मुंबईहून. मॅम. मॅडम, मला विचारायचं होतं, तुम्ही आता जे नमस्कार. ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या सांगितलं, ऑटिझम, ADHD आणि अल्झायमर येस. याच्यासाठी शनी, रवी आणि येस. बुध हे 3 कारणीभूत आहेत. बरोबर. तर आपण इन डिटेल पत्रिकेवरनं ओळखू शकतो का की ह्या पर्टिक्युलर व्यक्तीला अल्झायमर होईल, किंवा कारण तिन्ही ग्रह आणि त्यांचा एकमेकांशी सेम आहे. संबंध हे बरोबर. कॉमन झाल्यावर ओळखायचं कसं की पर्टिक्युलर बघा, हाच रोग या व्यक्तीला होईल? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे की जो डिमेन्शिया अल्झायमर्स आहे ना मॅम, हा वयानुसार वाढदिस लागणार आहे. म्हणजे मोस्टली 30-40 नंतर लक्षात यायला लागतो की विसराळूपणा वाढतोय, किंवा रस्ते विसरतोय, पत्ते विसरतोय, एका ठिकाणी वस्तू ठेवलेली ती विसरतोय, दूध गॅसवर ठेवलं ते विसरतोय, तर मात्र तुम्हाला लक्ष द्या. पण ADHD आणि ऑटिझम, हा ADHD हा प्रकार जो आहे तो सौम्य प्रकारात म्हणतो. एखादा मुलगा अभ्यासामध्ये अजिबातच लक्ष देत नाहीये, त्याच्या लिखाणाच्या पॅटर्ननुसार तुमच्या लक्षात येईल की अशी व्यक्ती लिखाण कामामध्ये थोडीशी डल असते. मुलांमध्ये अनेक वेळा प्रॉब्लेम येतात की लिखाण काम कधीतरी कमी होतं, किंवा लिखाणामध्ये अनेक चुका असतात. अशा व्यक्तींना ADHD प्रकार असू शकतो. दुसरा एक प्रकार की ऑटिझमचा. ऑटिझम तर सहज लक्षातच नाही. अशी व्यक्ती एकच बाबतीत थोडंसं काळजीपूर्वक घ्यायचं, म्हणजे मोटर स्किल, बाथरूमला जाण्यापासून ते सगळ्या गोष्टी, अगदी नाही मॅडम, खाण्यापिण्यापासून हे आई सगळं वडिलांना लक्ष द्यायला लागतं, आणि साधारण 10-12 वर्षाचं मूल झालं. हा. मॅडम, हे सगळं तर त्यांचं काय, म्हणजे त्यांचं काय लक्षण आहेत ह्याच्यावरनं आपण ओळखायचं असं म्हणतोय. पण ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्याच पत्रिका बघून असं कळू शकतं का? तुमचा आवाज कट होतोय ना, येणं गरजेचं आहे. आपण लक्षणांकडे. येस. येस, बरोबर. म्हणजे एखादी अजून पत्रिका, थोडा. समजा 2 वर्षाच्या मुलाची हा. पत्रिका आली, तर ती पत्रिका बघूनच आपण हा. सांगू शकतो का की ह्याला अल्झायमर नाही, तो तो समजा नेक्स्ट लेवल आहे, पण हे ऑटिझम वगैरेचा हा मुलगा ह्याला होऊ मॅम, तुमचं शकेल? नेटवर्क थोडंसं स्लो आहे, काहीतरी इश्यू आहे. मॅडमना विचारायचं आहे की त्या पत्रिका बघून आपण एखाद्या मुलाला ऑटिझम होईल का, किंवा एखाद्या मुलाला ADHD होईल का, असं पत्रिका बघून सांगू शकतो? युतीत आहेत अशा संबंध जेव्हा पत्रिकेत दिसेल तेव्हा पॅरेंट बोलतोय का, तो तोत्रा बोलतोय का, किंवा तो सू आली शी आली हे सांगतोय का, किंवा इतर गोष्टी, खाणं पिणं स्वतःच स्वतः करतोय का, या सगळ्या पॅरेंट्सना तुम्ही काही क्वेश्चन करायचेच आहेत नक्की. आणि यातून जर पॅरेंट्सच्या काही शंका आल्या तर मात्र तुम्हाला त्या गोष्टीकडे पॅरेंट्सना अलर्ट करायचं आहे की आता मात्र मुलगा 3 वर्षाचा झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट स्किल तुम्हाला जाणवले नाहीत तर डॉक्टरी सल्ला नक्की घ्या, स्पीच थेरपिस्टला गाठा, आणि त्याच्यामधून तुम्ही बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी प्रयत्न करा. बच्चाव सर, नमस्कार. नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते बोला, मॅडम. प्रश्न विचारा. खूप छान लेक्चर आहे, आणि
त्यात मला विचारायचंय की काही कुंडल्या बघितल्या, स्किझोफ्रेनिया वगैरे, तो भ्रम वगैरे तयार होतो. तर राहू केतू अक्षाचं काय महत्व आहे? आणि त्याचप्रमाणे जे बाकीचे जे ग्रह आहेत, जसे नेपच्यून, हर्षल, नाही सर, आपण यांचा काय रोल प्ले होतो ह्या मानसिक आजारांमध्ये? नाही सर, आपण सुरुवातीलाच तुम्ही जॉईन केलं असेल तर लक्षात येईल की आपण राहू केतू हर्षल नेपच्यूनचा संबंध घेतलेला नाही. आपण फक्त 7 ग्रहांचा विचार करतो, ज्याच्यामधली पूर्वी कारकत्व आहेत शनी, बुध, रवी, हीच कारकत्व. बाकी आपण त्या हर्षल, नेपच्यून आणि राहू केतू याचा विचार पूर्णपणे टाळतो. जेव्हा आपण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा विचार करतो तेव्हा शक्यतो राहू केतूचा विचार तेव्हाच करायचा जेव्हा मेजर डिसीज असतात, तोपर्यंत आपण राहू केतूचा विचार नाही करत. हे मेजर डिसीज जरी असले तरी ह्याची सुरुवात ही छोट्या छोट्या स्वरूपाने पुढे जाते. त्याच्यामुळे राहू केतूचा संबंध यात नाही. थँक्यू मॅडम, थँक्यू. मी उशिरा जॉईन झालो. आणि नेपच्यून हर्षलचा तुझा नाहीये. ओके मॅडम, Thank you, sir. म्हटलं मला एक प्रश्न विचारतो. आशिष कचोडे बोलतोय मी, की चंद्र शनी युती जर असली तर मानसिक अजून कोणाला? नैराश्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते का? सर, प्रश्न नीट कळला नाही मला, आवाज नाही येते तुमचा, बोला. युती मानसिक नैराश्य मानसिक नैराश्य येण्याची शक्यता असते का? हा ऐका ऐका गाडी कुठं ऐकणार तुम्ही? 100% संपत सर. आलं. जेव्हा तुम्हाला शनी, चंद्र, रवी ही युती पत्रिकेमध्ये असते तेव्हा 100% तुमची मधले भाग, मगाशी मी जसे सांगितले की पर्सनल वाईज लेडीज मध्ये आणि जेंट्स मध्ये ह्याचे वेगवेगळे प्रकार असतात. जसं एखाद्या प्रकारचा न्यूनगंड असणं, एखाद्या प्रकारची भीती असणं, एखाद्या प्रकारचा फोबिया असणं, बायकांमध्ये गिल्ट आणि रिग्रेट ह्या गोष्टींनी येणारं डिप्रेशन वेगळं असतं. पुरुषांमध्ये न्यूनगंड आणि फॅमिली सपोर्ट ह्यामुळे येणारं नैराश्य वेगळं असतं. त्यामुळे नैराश्याचे वेगवेगळे भाग आहेत, तर त्याला कसं डील करायचं हे प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीनुसार विचार करायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला खरंच या गोष्टी सिव्हिअर वाटतायत की नाही आता माझ्याच्याने हँडल होत नाहीयेत, रोजच्या रोज रडू येतंय, छोट्या छोट्या कारणांवरून आपल्याला रडू झोपून राहावंसं वाटतंय, फ्रेश वाटत घ्या किंवा घरच्यांची मदत घ्या. कोणाशी बोलल्यावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय त्या व्यक्तीशी नक्की बोला, जेणेकरून तुमचं मानसिक आजार सुधारण्यामध्ये तुम्हाला फार मदत होईल. आणि छंद नेहमी जोपासलेच पाहिजेत. तुम्ही अभ्यासू आहात त्यामुळे मी स्पष्ट वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये, पण तुमचा जो काही छंद असेल अभ्यासाव्यतिरिक्त तो नक्की जोपासल्यास तुम्हाला ह्याची फार मदत होते. हा येस सर, बोला ना. धन्यवाद. अजून कुणाला प्रश्न आहेत का? त्यांनी स्वतःचं नाव सांगावं आणि प्रश्न विचारावे. संजीव सर नमस्कार. संजीव नाईक सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर, नमस्कार. नमस्कार. छान मॅडम, नमस्कार. अतिशय धन्यवाद. सो. अजित लिमॅन च्या माध्यमातून मला पहिल्यांदा मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीवरती काम करायला मिळालं आणि तुमच्या नॉलेजनी खरोखर आय एम ॲप्रिशिएट. गो हेड आणि 4-5 लेक्चर्स असे ठेवा. पण चंद्र, बुध आणि प्रथम स्थान, चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान हे महत्वाचं आहे. तर मला सगळ्यांना विनंती कर की पत्रिका आल्यानंतर ह्या दृष्टिकोनातूनच सुद्धा बघा. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन लग्नाच्या वेळेला सुद्धा हा मला वाटतं आणखी एक नवीन विषय मला मिळाला की पत्रिका जुळवताना ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे बरोबर. की त्यांना म्हणजे मुलीला किंवा मुलाला ह्याबद्दल ह्या लोकांची कुठची लक्षणं होऊ शकतात का पुढे जाऊन, ज्याच्याने बरोबर. त्यांची भांडणं होऊन डिवोर्स किंवा आणखीन काही गोष्टी करू शकतात का. अगदी अगदी बरोबर. आणि मेन म्हणजे ह्याची दशा कधी येईल किंवा बोचरीची दशा करून हा योग कधी तयार झाला हा पण एकदा बघायला पाहिजे. धन्यवाद मॅडम. बरोबर. थँक्यू सो मच. थँक्यू. अजून कुणाला काही प्रश्न असतील तर नाव स्वतः सांगून विचारा प्रश्न. अजून कुणाला प्रश्न नाही आहेत? भाग्योदय ज्योतिष प्रश्न जर नाहीये सर, एक मिनिट सर, प्रश्न नाहीये पण याचं रेकॉर्डिंग मिळू शकेल का? हो, रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबला मिळू शकेल. ते तुम्हाला ओके, रेकॉर्डिंग तुम्हाला युट्यूबलाच जावं लागेल रेकॉर्डिंग साठी. ओके ओके, थँक्यू सर. भाग्योदय ज्योतिष व कुंडली मंथन वास्तरेखा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक अनोखा विषय, एक वेगळा विषय घेऊन डॉक्टर शर्मिला राणेताई आलेले आहेत. एक फोन केलेला
त्या एका फोनवर त्यांनी व्याख्यान द्यायला कबूल झाल्या. हे माझं भाग्य समजतो की एक विनंती केल्यानंतर त्या विनंतीस मान देऊन व्याख्यान देण्यास तयार होऊन व्याख्यान दिलं, त्याबद्दल मी डॉक्टर शर्मिला राणेताई यांचं आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. असेच वेगवेगळे विषय घेऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रगती करावी, उत्कर्ष करावा, हीच मी त्यांना आग्रहाची विनंती करतो. आणि परमेश्वर त्यांच्या विषयामध्ये यश देव हीच परमेश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो. शर्मिला ताईंचा माझा एकदाच ओळख झालेली आहे, मी एकदाच प्रत्यक्ष भेटलेलो आहे, खूप म्हणजे जवळजवळ 10-12 वर्षापूर्वी भेटलेलो आहे. हस्तरेषेचा अभ्यास करत होतो मी पण, त्या पण करत होत्या, तर त्या अनुषंगाने माझी त्यांची ओळख झालेली आहे. आता शर्मिलाताईंनी वेगवेगळे विषय हाताळले, मी फक्त हस्तरेषाच हाताळलेले आहेत, बाकी काही हाताळलेलं नाहीये. पुन्हा एकदा शर्मिलाताईंचे आभार व्यक्त करतो आणि मीटिंग संपली असं जाहीर व्यक्त करतो. धन्यवाद शर्मिलाताई, आभारी आहे, शतश आभार. थँक्यू. सगळ्यांचे पुन्हा पुन्हा धन्यवाद. सगळ्यांनी मीटिंगला छान रिस्पॉन्स दिला. थँक्यू सो मच. नमस्कार.